नमस्कार मंडळी. तर मी साक्षी तुम्हा सर्वांचं स्वागत श्रीशा इकडे करते बघ. आपल्या डेली ब्लॉगमध्ये. तर आजची सकाळ खूप छान झाली होती, कारण सकाळ सकाळी पाऊस पडत होता आणि खऱ्या अर्थाने पावसाळा चालू झाला आहे असं वाटत होतं. आता पावसाळ्यामध्ये आलं टाकून चहा पिण्याची मजाच वेगळी होती, त्यामुळे मी आलं टाकून चहा बनवायचं माझं चालू होतं. तर आजचा दिवस खूप खास होता, कारण आज होतं श्रीशाचं जावळ. सकाळ सकाळी चहा घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट सजावट करायला घेतली. तर यांच्याने माझी सगळी सजावट करायला चालू होतं. तर श्रीशा इथं नव्हती. तिला सोमनाथसोबत खाली लावून दिलं होतं, कारण ती काही करू देणार नाही यामुळं. तर आदल्या दिवशी करून ठेवावं, तर श्रीशानं हे काहीच राखलं नसतं. इकडं तिकडं ओढून सगळं खराब केलं असतं. त्यामुळं आम्ही सकाळीच करायचं असं ठरवलं होतं. त्यानंतर यांनी मी सगळी फुलं वगैरे सगळं व्यवस्थित लावून पूर्ण सजावट करून घेतली. इतकी काही मोठी केली नव्हती, पण तितकीच छोटी पण छान करूया असं आम्ही ठरवलं होतं. त्यानंतर हे बघा सगळं दिलं होतं मम्मीनी, टब वगैरे. तर हे सगळं नवीन घ्यावं लागतं, पावडर डबा किंवा साबण, तेल, कात्री वगैरे. तर ह्याची सगळी आम्ही तयारी केली होती आणि छान हे सजावटीमध्ये घेतलं होतं. आता जावळाचा जो मुहूर्त होता ना, तो 12च्या आतला होता. त्यामुळे आमची खूप सकाळी घाई घुंबड उडाली. तर इकडं आम्ही सगळ्यांनी आवरलं आणि मग कार्यक्रमाला 10:30 वाजता सुरुवात केली. तर इकडं यांनी सोमनाथला नाम ओढून घेतला, कारण आता श्रीशाचा पहिला हेअरकट करण्याचा मान तर मामालाच असतो. त्यामुळे ही सगळी तयारी झाली. तर श्रीशा मामापाशी छान बसली होती. जावळ संस्काराला ना आपल्या संस्कृतीत खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की जन्मानंतरचे केस काढून टाकल्याने बाळाची शारीरिक म्हणा मानसिक वाढ काय होते, चांगली होते. आणि हा एक धार्मिक आणि पारंपरिक संस्कार आहे, जो अनेक कुटुंबामध्ये काय होतो की मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तर श्रीशा इतक्यात मोठी झाली हे कधी कळूनच आलं नाही. पहिला वाढदिवससुद्धा झाला आणि आता ती जावळाच्या संस्कारापर्यंत तिचा प्रवास पोहोचला होता आणि आज तिचा पहिला हेअरकटसुद्धा झाला होता. आता हे सगळं पाहताना तिचे लहानपणीचे जे क्षण होते ना, ते मला आठवत होते. आता त्यानंतर ना आपल्या परंपरेनुसार जावळानंतर डोक्याला तेल लावण्याची प्रथा आहे. त्यामुळे डोक्याला थंडावा मिळतो आणि बाळाला आरामही वाटतो. आता त्यानंतर घालायची असते अंघोळ. तर तिच्यासाठी स्टीलचा टप होता, त्यामध्ये तिला बसवायचं होतं आणि छान अंघोळ घालायची होती. तर मॅडम सगळं आधी त्या गुलाबाच्या पाकळ्या बघत होती. तर पहिल्यांदा ती बसली त्यामध्ये. त्यानंतर त्या सगळ्या पाकळ्यांना ती हातानं काढायला लागली. मग शेवटी जाऊन त्या पाकळ्या मी सगळ्या काढल्या आणि मग मॅडम कुठंतरी जाऊन बसल्या. आता मग त्यानंतर श्रीशावर दुधाचा अभिषेक करण्यात आला. आता अतिशय भक्तिमय वातावरणात हा विधी पार पडत होता. आता तुम्हाला तरी माहिती आहे की दूध हे पवित्रतेचं आणि शुभतेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे जावळानंतर दुधाचा अभिषेक घालणं याला आपल्या परंपरेमध्ये खूप महत्त्व आहे. तर श्रीशाच्या डोक्यावरून दूध वाहत असताना आम्ही सर्वांनी तिच्या निरोगी, सुखी आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली. त्या क्षणी मन खूप भावूक झालं होतं, कारण आपल्या बाळासाठी देवाकडे चांगलं आरोग्य, चांगले संस्कार आणि आयुष्यात भरपूर यश मिळावं अशी प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. इकडे बघा मॅडम दुधाचा खूप आनंद घेत होत्या. जसं दूध आम्ही घालत होतो तसं त्या मॅडम पिण्याचा प्रयत्न करत होत्या. तर आता ही इथं दूध पिते म्हटलं, बाबा पुन्हा तिच्या डोक्यावर दूध ओतत होते. तर हे बघून आम्ही सगळेच हसत होतो. इतके ते क्षण गोंडस वाटत होते. आता मामांना आणलेल्या वस्तू होत्या, त्यातूनच दूध आणि पाण्याचा अभिषेक घालायचा असतो. आता दुधानंतर इथं पाण्याचा अभिषेक घालत होते. तर श्रीशाला पाणी खूप आवडतं, ती खूप एन्जॉय करत होती. तर इकडं त्यानंतर मामांनी सुद्धा घालून घेतलं. आता अभिषेक वगैरे घालून झालं होतं, तर तिला मग बाथरूममध्ये नेऊन आम्ही दोघांनी व्यवस्थित स्वच्छ अशी अंघोळ घातली. छान नवीन कपडे घातली आणि छान असा मेकअप केला. त्यानंतर तिचं औक्षण करायचं होतं. तर छान तिनं करून घेतलं. हळदी कुंकूसुद्धा छान लावून घेतलं. शंभर शंभर वा 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 वा. आता हे जे मी करत आहे ना, ते सगळं ती बघत होती. तिला असं वाटत होतं की आई नेमकं काय करते आहे. तर त्यानंतर तिला स्वीट भरवलं. तर पेढा भरवला होता. मग मी पहिल्यांदा भरवला तेव्हा तिला त्याची चव समजली. तर त्यानंतर जेव्हा सोमनाथ गेला ना, तेव्हा ती पहिल्यांदा पेढाच घाल म्हणत होती. मग पेढा त्यानं घातला आणि त्यानंतर मग छान असं औक्षण करून घेतलं, चांगले आशीर्वाद दिले. तर पुन्हा औक्षण झाल्यानंतर ती पुन्हा पेढा मागायला लागली. त्यानंतर त्यानं पुन्हा चारवला. अशी सगळी मजा चालू होती. आता होता बाबांचा नंबर, तर ती
तिचे बाबा तिला गोड खाऊ देत नव्हते, पण तिनं आज बाबांना सुद्धा सोडलं नव्हतं. पहिल्यांदा पेढाच भरवायला लावला आणि मगच औक्षण करून घेतलं. तर तिला हा चान्स मिळाला होता की गोड खाण्याचा. मग त्यांनी छान औक्षण करून घेतलं आणि छान असे आशीर्वाद दिले. आता मी जेव्हा तिला ओवाळत होते ना, तर ती शंभो करून हात जोडायची. तर तिला तिच्या बाबांनी शिकवलं होतं. आता तिची आई म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता बरं का. श्रीषाच्या आयुष्यातील आणखी एक सुंदर टप्पा पूर्ण झाला होता. तिचं निरागस हसू, तिचं रडणं, तिची मस्ती आणि आजचा संपूर्ण दिवस कायमच आठवणीत राहणार आहे. देवाकडे एकच प्रार्थना आहे की श्रीषा नेहमी निरोगी राहो, आनंदी राहो, चांगले संस्कार मिळोत तिला आणि आयुष्यात खूप मोठं यश मिळो. तर मंडळी, आमच्या श्रीषाच्या जावळाचा हा सुंदर सोहळा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.